नक्कीच इथं मात्र बोरखा टीमला शुभेच्छा आल्यात. आपण विजय संपादित केल्याबद्दल अरविंद वर्तक गोवटणे यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा असतील. चला ज्यांच्या वाटेल मात्र गोलंदाज त्याने एक तुमचे 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. नाहीपेक्षा एक खेळाडू तुमचा आतमध्ये इन केला जाईल. चला 5 ओव्हरसाठी सर्व टीम्सनी मात्र हे लक्षात घ्यायचं आहे. एवढी मोठी स्पर्धा असेल तेवढे मोठे नियम असतील काटेकोरपणे त्याप्रमाणे तुम्हाला चालावं नक्कीच लागेल. हॅलो. त्याचबरोबर या शृंखलेसाठी प्रदीप वर्तक आमचे मित्र याचकडून या शृंखलेसाठी 500 रुपयाची रोख रक्कम स्वरूपात देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही शतशः ऋणी आहोत. हॅलो हॅलो. केलवण्या टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत. एकेकालचे आमचे महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचे कर्मचारी आणि साईंचे निस्तीम भक्त साई पदयात्री एक प्रोफेशनल कॅमेरामॅन आमचे जगन्नाथ शेवकर यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत केलवण्या टीम साठी. अगदी मनापासून आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. चला आपण गेम ऑन करायचा आहे. चला आम्ही टाइम लावणार इथे आणि पहिली 20 मिनिटे 4 षटक आणि ते नाही वेळेवर पडली तर 5व्या षटकासाठी तुमचा एक प्लेअर इन केला जाईल सर्कलमध्ये. चला ओढतो कंटिन्यू. हॅलो. चला जाऊया मैदानाकडं. स्वर्गवर्षी गुरुनाथ बिरशा म्हात्रे चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आमचे मित्र समाधान म्हात्रे आणि समीर म्हात्रे यांच्या या मॅचेस मध्ये आयोजक स्टार बॉयज क्रिकेट क्लब गोवटणे यांच्या सौजन्याने ह्या मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. पंचांना विनंती आहे की सामन्याला लगेचच सुरुवात करायचं आहे. आधीच आजचा उद्घाटनाचा कार्यक्रमाला उशीर झाला आणि आता हॅलो. चला केलवणे विपक्ष मोठीजू यांच्या दरम्यानतील हा सामना. दुसरा चेंडू एक उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू एक चांगला चेंडू म्हणून घोषित करतात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं धाव फलकावर पाहायला मिळतोय. 1 धाव स्वतःचं खातं उघडताना दिसलं आपल्याला हरेश 1 या धावसंख्येनं. तर अमर स्ट्रायकिंगला स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला दिसतोय धनेश कामोटकर. पाहायचा हा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू येतोय डिफेन्सिव्ह पद्धतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे थ्रो करतोय. 1 धावसंख्येनं अमर स्वतःचं खातं उघडतोय संघाला नेऊन ठेवतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या इथं होताना दिसतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे या मैदानाची पण दुपारच्या सत्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जे हवेचा झोत असतो त्यामुळे धावसंख्या खूप मोठी या मैदानावर होत असते.
हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. पहिला वैला हरीशच्या बॅट मधून षटकार. सुरुवात करताना दिसतोय. केलवणे विपक्ष मोठी जुई यांच्या दरम्यानतील हा क्रिकेटचा थरार आपल्याला गोवटणेच्या या भव्यदेव मैदानावर पाहायला मिळतोय. पाहायचंय षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा कामुटकर आपल्या पॅव्हलियन एंडच्या बाजूने आमच्या गोलंदाजी करताना दिसतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा हरीशसाठी. हा चेंडू एक फसवा चेंडू. शॉर्टलेगच्या ठिकाणी एक फिल्डर आहे. थोडीशी मिस क्षेत्ररक्षण होतोय. त्याचा बेनिफिट मिळतोय दोन्ही खेळाडूंना. केलवणे संघाला 1 या धावसंख्येने केलवणे 9 बिनबाद 9. त्याचबरोबर शेवटचा चेंडू आताच फेकला ज्यामध्ये कोणती धाव नाही. एक षटकाची समाप्ती होताना दिसतोय. बिनबाद 9 अशी सुरुवात करताना दिसतोय. केलवणे विपक्ष मोठी जुई यांच्या दरम्यानतील क्रिकेटचे हे द्वंद्व आपल्याला ह्या मैदानावर पाहायला मिळतोय. तसंच केलवणे टीमसाठी शुभेच्छा येतात. आमच्या शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे सदस्य चेतन स्वामी यांच्याकडून मात्र शुभेच्छा येतात केलवणे टीमसाठी. त्या शुभेच्छांचा अगदी मनस्वी स्वीकार चेतनजी. थँक्यू. पुढे बोलूया आपण मॅचकडे. नक्कीच केलवणे संघाला सुद्धा शुभेच्छा आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये असतील आणि मोठी जुई संघाला सुद्धा आमच्या समालोचन बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपला सलामीचा सामना झाला ज्यामध्ये लो स्कोर आपल्या मॅच पाहायला मिळाली. ज्यामध्ये फक्त 35 धावा मला वाटते भोलानाथ आवरी संघाने काढल्या होत्या आणि सहज लिहिल्या त्या बोरखार संघाने अगदी पार केल्या होत्या. पाहूया या संघाची सुरुवात. आता तर पहिलं षटक आपण पाहिलं डाकी सर तर सुंदर षटक फेकलं. एक षटकार देऊन सुद्धा फक्त 90 धावा इथं आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळाल्या. आणि मोठू जर म्हटलं तर खरं त्याने आमचे श्रेयसजी पाटील एक उभरता तारा एक समालोचक त्यानंतर प्रियालजी पाटील यांचा आपण आवाज ऐकायला मिळतो. आणि खऱ्या त्याने एक आवर्जून उल्लेख करीन की आम्हाला सर्वांना त्यांनी सोबत आतापर्यंत नेलं या पुढे देणार असे आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर यांच्या भूमीतील हा मात्र एक संघ आहे. जाऊया मैदानात. नक्कीच ज्यांच्या गोड आवाजाने पूर्ण तालुका नाही तर जिल्हा आणि राज्याला वेड लावून ठेवलाय असे नितेशजी पंडित ह्याच गावाकडून बिलॉंग करतात. प्रामुख्यानं पाहायचंय दुसरे षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येताना दिसतोय. दीप पाटील स्ट्राईक घेताना दिसतोय. तर खेळण्यासाठी हरीश सज्ज असणार आहे. नॉन स्ट्रायकिंगला अमर अशी सलामीची जोडी केलवणे संघाकडून खेळताना दिसतोय आपल्याला. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं जर आपण संपवली नाही तर एक खेळाडू 5व्या षटकाला सर्कल मध्ये आतमध्ये येणार आहे. हे दोन्ही संघाच्या संघनायकाने खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. पाहायचंय पहिलाच चेंडू आपल्या षटकातील रेट ऑफ ओव्हरचा मारा पॅव्हलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. बॅक सक्सेस. वैयक्तिक पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. केलवणे गावचे पोलीस पाटील शशिकांत ठाकूर यांच्याकडून ह्या संघासाठी आणि या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद शशिकांत ठाकूर सर. आपले सुद्धा केलवणे संघासाठी ह्या शुभेच्छा आलेल्या आहे आणि आयोजनासाठी खूप चांगला इथं आयोजन होताना दिसतोय. या षटकाराने धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना दिसतोय. 15 धावा धाव फलकावर. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा धाव फलकावर. पाहूया दीप आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज आहे.
बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन इंडच्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय दीप. पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. हरेश वैयक्तिक या षटकाराच्या साह्याने 14 या धावसंख्येवर नाटक पद्धतीने खेळताना दिसतोय. षटकार पुढचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू भिडकावून दिलेला आहे. कार्पेटच्या साह्याने जातोय मिड विकेट मिडॉनच्या मध्ये. संधी होती 2 धावा काढण्याची आणि 2 धावाने आपलं स्वतःच वैयक्तिक स्कोअर बोर्ड जो आहे तो हलवतोय. 16 आणि संघाच्या धावसंख्या एकूण पाहायला मिळतात आपल्याला 17 धावा. चटका ते पुढचा चेंडू दीप धावायला सुरुवात करतो. पंचांना पार करत हा चेंडू पुन्हा एकदा झेल आहे. पाहूया हा झेल झाला तर नक्कीच मॅच मध्ये एक ट्विस्ट पैदा होईल आणि पहिला हादरा देताना दिसतोय. काय गोलंदाजी देवतेचं गाणं आणि नक्कीच मी म्हणेन की एक मोठा मोहरा तंबूमध्ये येताना दिसतोय. हरेश सारखा 2 षटकार मारून ज्यांनी 16 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी आणि इथं बाद होताना दिसतोय. दीप याच्या 3ऱ्या चेंडूवर इथं झेल बाद होताना दिसतोय. नवीन फलंदाज हलू मैदानाकडे जाताना दिसतोय. सिद्धेश 1 डाऊन बॅट्समन पाहायला मिळेल आपल्याला केलिवणी संघाचा. त्याचबरोबर विनंती आहे की खेळाडूचा जो बॉक्स आहे ज्यामध्ये खेळाडूंशिवाय इतर कोणीही तिथं बसू नये अशी सूचना आलेली आहे आयोजकांकडून. दीप पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, 3ऱ्या चेंडूवर कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. एक सुंदर गोलंदाजी आता मात्र दीप याची म्हणेन की 3 चेंडू 8 धावा आणि हरेश सारखा एक फलंदाज तंबूमध्ये पाठवण्यात यश आलेलं आहे दीप याला. नवीन फलंदाज सिद्धेश येताना दिसतोय. स्ट्राईक घेतोय पंचांकडून. तर गोलंदाजीसाठी दीप सज्ज आहे. रॅटम ओव्हरचा मारा पॅव्हलियन इंडच्या बाजूने एक 10-12 पावलांचा जलदगती गोलंदाज दीप. पाहूया षटका ते पुढचा चेंडू सिद्धेश साठी. रॅटम ओव्हरचा मारा. हा चेंडू एक डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतानाच्या नादात थोडासा बीट होते. चेंडू उचली घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावा घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. इथं एक सुंदर षटक, 4 चेंडू 8 धावा आणि 1 सफलता अशा पद्धतीची गोलंदाजी होताना दिसतोय. षटका ते पुढचा चेंडू दीप याचा रॅटम ओव्हरचा मारा. हा चेंडू एक स्लोअर डिलिव्हरी, थोडासा चेंडू जो आहे तो टर्न घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या क्लोज मध्ये विसावा घेतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. मगासपासून जेव्हापासून हरेश ची विकेट पडली तेव्हापासून धावसंख्या स्थिरावलेली आहे. 17 धावा धाव फलकावर. 1 बाद 17. षटकातील उर्वरित चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीप रॅटम ओव्हरचा मारा. शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी सिद्धेश साठी हा चेंडू आणि पुन्हा एकदा दांडी गोल केलेली आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, स्लोअर डिलिव्हरी, दुसरी सफलता. बजाव डीजे. हॅलो. त्याचबरोबर केलिवणी संघाला आमचे मित्र प्रवीण कोहली यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा इथं आलेल्या आहेत. जायचं आहे मैदानाकडे पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 2 बाद 17 धावा धावफलकावर. संकेत पंडित येताना दिसतोय आपल्याला गोलंदाजीसाठी. षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट ओव्हरचा मारा.
आपण पाहतोय हा लाईव्ह प्रेक्षेपण आहे, ज्यामध्ये 1000हून अधिक प्रेक्षक ह्या प्रेक्षेपणाचा आनंद घेताना दिसतात. आजची आताच माहिती आम्हाला आलेली आहे. लोअर फुल टॉस चेंडू पाठवून दिलेला आहे डीप मिड विकेटच्या डोक्यावर, सुंदर क्षेत्ररक्षणचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ ग्राउंड मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला वन बाउन्स खेळाडू फील्ड करतोय, फेकी जातोय. एक धावसंख्येने संघ मात्र पुढे सरसावताना दिसतोय. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 पॉइंट्स 2 ओव्हर्स असा स्कोर बोर्ड इथं होताना दिसतोय. नवीन फलंदाज पियुष येताना दिसतोय. षटकातील पुढचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने खेळून काढला. चेंडू मिस होतोय, चेंडू सरळ येतोय सीमा पार चौकार. हॅलो, पुढचा चेंडू नक्कीच झेल आहे. झेल जमिनीला इथं दान होताना दिसतोय. 1 धाव 2 धावा सहजरित्या पळून काढलेल्या आहेत. 2 धाव संख्येने संघ इथं पुढे सरसवताना दिसतोय. 30 धावा धाव फलकावर होताना दिसतात. षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिडकावून दिलाय जातोय डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून. हा येतोय दणदणात हवा षटका. नाहीतर आपल्याला एक खेळाडू आहे दीप येताना दिसतोय. षटकातील पहिला चेंडू पाहायचा आहे दीपचा. चौथ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा एक टर्निंग चेंडू. तसेच एक सूचना आहे
पहिला चेंडू एक सुंदर चेंडू होताना दिसतोय. पहिलाच निर्धाव चेंडू येताना दिसतोय. अमर स्ट्राईकला पाहायचंय षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीप एक सुंदर षटक अगोदरचं टाकलं होतं. हा चेंडू सुद्धा सुंदर चेंडू होता, परंतु कीपर याने व्यवस्थितपणे गॅदर न केल्यानं एक धाव सहजरित्या पळून काढतोय. बाईचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावसंख्येने संघ पुढे सरसावताना दिसतोय आपल्याला. 37 धावा धाव फलकावर. अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा नोंदल्या होत्या, ज्यामध्ये मला वाटते 2 षटकार 1 चौकाराची नोंद झाली होती. षटकात पुढचा चेंडू दीप याचा रेटम ओव्हरचा मारा पाहायचा आहे कशा पद्धतीने नितीन खेळतोय. हा चेंडू एक बॅटची आतली कडा घेतोय. चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतोय खेळाडू. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पळून काढतोय. एक धावसंख्येने संघ पुढे सरसावताना दिसतोय. 38 धावा धाव फलकावर. 38 धावा धाव फलकावर होताना दिसतात. दीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या येताना दिसतोय. चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी पॅव्हलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन पाहायचंय षटकातील पुढचा चेंडू दीप याचा. हा चेंडू एक खोलवर चेंडू होता. यॉर्क पद्धतीचा चेंडू खेळून काढला कार्पेटच्या साईने. एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही, थ्रो फेकी एक सुंदर जाताना दिसतोय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. एक धावसंख्येने संघ मात्र पुढे सरसवताना दिसतोय आपल्याला. 39 धावा धाव फलकावर. प्रेमजी आपल्याला 1 मिनिट थांबवतोय. केळवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हरीशजी शंकर म्हात्रे कुठेतरी व्यासपीठाच्या बाजूला आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच हा चेंडू जातोय. एक झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतात येतो आणि झेल बाद होताना दिसतोय. आज मैदानामध्ये हळूहळू जाताना दिसतोय. ओमकार स्ट्रायकिंगला खेळणार आहे. तर ह्या षटकातील उर्वरित अद्याप शेवटच्या चेंडूची फेकी बाकी असणार आहे. ओमकार हळूहळू जाताना दिसतोय. धावसंख्या इथं स्थिरावलेली दिसतोय आपल्याला. 39 धावा धाव फलकावर. 39 लॉस ऑफ 4 विकेट असा स्कोर बोर्ड इथं होताना दिसतोय. ओमकार स्ट्राइक घेताना दिसतोय. तर दीप आपल्या षटकातील उर्वरित शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी रॅटम ओव्हरचा मारा पॅव्हलियन एंडच्या बाजूने. दीपचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू स्लोअर डिलिव्हरी आणि टर्निंग लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसतोय. निर्धाव चेंडू. ह्या षटकामध्ये सुद्धा 3च धावा देऊन 1 सफलता. 2 षटकाचं विश्लेषण केलं दीप पाटील याचं तर 11 धावा देऊन 3 सफलता. अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या दीपसाठी. सुंदर गोलंदाजी केली. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा येऊन सुद्धा एक कमबॅक षटक काय म्हटलं जातं. हे दीपचं हे 3 धावांचं षटक ठरलेलं आहे. नक्कीच चला आपला जो टायमिंगचा हे आहे ते ओव्हर झाले असल्यामुळे एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यायला लागेल. 22 मिनिटं इथं तुम्ही 4 षटकं फेकायला लावलेले आहेत. त्याच्यामुळं एक जो खेळाडू आहे तो सर्कलमध्ये घ्यायला लागेल आपल्याला. चला शेवटचा हाणामारीचं षटक पाहूया कशा पद्धतीने फेकतोय. पहिला चेंडू जोरदार हिट करण्याच्या नादात बीट होतोय आणि फलंदाज बाद होताना दिसतोय.
नवीन फलंदाज हळूहळू जाताना दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जी आहे ती स्थिरावलेली आहे 39 या धावसंख्येवर. 5 बाद 39 धावा धाव फलकावर होताना दिसतोय. नवीन गोलंदाज येताना दिसतोय जितेश भोईर. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन, स्लॉक षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक घेऊन आणि पहिल्याच चेंडूवर एक अमर सारखा सलामीला आला फलंदाज इथं बाद करण्यात यश आलेलं आहे. प्रतीश नवीन येताना दिसतोय फलंदाज. प्रतीशसाठी हा चेंडू पाहायचा. हा चेंडू पुन्हा एकदा गुडले स्पॉट वरून चेंडू उचली घेतोय. बॅटची वरची कड घेतोय आणि सरळ यष्टीरक्षाच्या ग्लोज मध्ये लगातार दुसरी सफलता. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचं स्लॉक षटक आणि हॅट्रिकचा पुढचा बॉल असणार आहे. चार षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे. 39 धावा धाव फलकावर. अप्रतिम गोलंदाजी. षटका ते पुढचा चेंडू पाहायचा आहे. लगातार 3 चेंडू मध्ये 3 सफलता. हा चेंडू पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. मांड्याच्या नादात बीट होतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावा घेतोय. 4 चेंडू लगातार निर्धाव ज्यामध्ये 3 सफलता. अशा पद्धतीची एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. षटका ते पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडू लगातार निर्धाव. काय मेडन षटक हॅट्रिक अशा पद्धतीची गोलंदाजी येईल. पाहूया मेडन षटक येतोय की काय पाहायला मिळेल आपल्याला. हा चेंडू आणि मेडन षटक. जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटचं मेडन हॅट्रिक षटक. इथं पहिलं
तयार ओमकार माळी. 30 चेंडू मध्ये 40 धावसंख्या बनवायची आहे. चेंडूची पाहणी केली जातोय. बघूया स्ट्राईक यांना कोण असणार. चला राजसाठी आवाज येत आहे. चला चला 12व्या टीम जे खेळाडू असेल त्याची कंपल्सरी त्याच प्रकारचं ट्रॅक आणि त्याच प्रकारे टी शर्ट कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तुमचे शूज वेगळे असले कलरचे जर चालतील परंतु ट्रॅक आणि टी शर्ट मात्र हे सेम पाहिजे. हे महत्वाचं नियम आहे कारण मोठी स्पर्धा आहे. जेवढी मोठी स्पर्धा तेवढे काटेकोरपणे नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. मग अशी 22 मिनिटं लागली पहिले 4 षटक फेकण्यासाठी. त्याच्यामुळे 2 मिनिटं एक्स्ट्रा गेली. त्या एक सर्कलमध्ये प्लेअर आपला पाहायला बिलाला गेला. चला इतर पंचांचा ग्रीन सिग्नल होणार. सामन्याला सुरुवात. एका बाजूला अंकेश कामोडकर दुसऱ्या बाजूला दीप अशी जोडी आहे मोठजी टीम कडून. चला एका जर क्षेत्ररक्षका जर तुम्हाला ट्रॅक जर वेगळा असेल तर मग तुम्हाला 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि सूचना तुम्हाला आधी केलेल्या आहेत. तुमचा राखाडी ट्रॅक आहे मला वाटतंय. चला आयोजकांचं मात्र लक्ष आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या गेल्या. तुम्हाला 2 धावांसाठी मात्र पॅनल्टीज केल्या जाईल. चला थँक्यू. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात हवी. उलटी गिनती सुरू. पहिला चेंडू पडला की टाइम लावला जाईल. हा चला तो आयोजकाचा निर्णय आहे मात्र. चला पंचांचा याची काही संबंध नाही. चला गेम ऑन. पहिला चेंडू ओमकार मालीचा टाइम लावला गेला. पहिला चेंडू आउट ऑफ स्टंपच्या दिशेने खेळून काढला. अंप साईडला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि मात्र श्री गणेशाला सुरुवात केली गेली. नक्कीच या 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड केल्या जातील. स्ट्राईकला आपण पाहतोय एका बाजूला अंकेश कामोडकर दुसऱ्या बाजूला दीप मात्र आहे. क्रिकेटला धर्मबंधन दोन्ही. दुसऱ्या बाजूला देखील गावदेवी केलवणे एक जिद्दी मात्र संघ आहे. काटेकी टक्कर काटेका मुकाबला अतिशय रंगतदार मॅच. फक्त बनवायच्या 40 धावा. 30 चेंडू फेकावे लागतील. त्याचा गोलंदाज यावेळी बघितला एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने पाठवलाय चेंडू. 1 बॉल सीमा रेषेबाहेर मिळतील या चेंडूवर. 4 धावा आला चौकार. धावसंख्या मात्र आपण पाहतोय बरोबर 5. अंकेश खेळतो 4 वर. दीप खेळतो 1 धावसंख्येवर. गोलंदाज ओमकारचा चेंडू यावेळी चपल झाला. बघितला ऑन साइडला खेळायचा होता. कट केला पॉईंटच्या दिशेनं. आहे फिल्डर तिथे. पहिली धाव प्रचंड वेगाने कंप्लीट केली आणि दुसरी धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली. या चेंडूवर मिळतील मात्र 2 धावा. धावसंख्या मात्र आहे 4 आणि 3 7. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर मात्र चौकार आला. त्याच्यानंतर मात्र आल्या 2 धावा. 40 धावांचं टार्गेट मात्र सेट करावं असं तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या बॅटचा मात्र फेस ओव्हर करावं लागेल. एक लेजंड क्रिकेटर मात्र पाहतो आपण अंकेश कामोडकर. वैयक्तिक खेळते 6 धावसंख्येवर. आता पण 2 चेंडूचा सामना केला. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार. पुण्यात ओमकार यावेळी ताकदीचा वापर करतो. ऑन साइडला तिथे आहे फिल्डर. झेल होणार का. प्रयत्न मात्र सुंदर केला होता. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवताना मात्र चेंडू जातो. होणार प्लाय 4 धावांसाठी. इतर पंचा क्या बात आहे. राजेंद्र सुंदर आपण गीत ऐकलं. शिवाजी हे नाव कधीतरी उलटे करून वाचा की त्याचं होतं जीवाशी. जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. त्या राजाला बाळाचा मुजरा ओळख मॅच कडे पुढे शपल झाला. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस इट इज अ वाईड बॉल. पंचांचा अवंतर धावेचा इशारा. यावेळी थोडा मर्यादेपेक्षा चेंडू मात्र स्विंग केला. पंचांनी हेरला आणि सांगितलं की हा मात्र खराब चेंडू आहे. तसं की 1 मिळणार. तसं की मात्र पाहायला मिळते बरोबर पहिल्या षटकाच्या सुरुवातीस धावसंख्या बिनबाद 12. अंकेश खेळतो वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर.
दीप खेळतो सिंगलवर. ओमकार माळी यावेळेस हेलिकॉप्टर लोक दिला स्टेट ड्राईव्ह सर्वात ताकदीचा फटका आहे फिल्डर तिथे. चेंडू अडवला गेला. एक सिंगल मिळणार. एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या एक धावसंख्या मात्र वाढणार. धावसंख्या मात्र आहे 13. एक दशकातील 13ची धावसंख्या. चारी बाजूला आजूबाजूला पण प्रेक्षक वर्ग पाहतोय. त्या प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत केलं जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार यावेळी प्रचंड वेगाने चेंडू फेकला. ऑफसाईडला चेंडू काढला. फिल्डर आहे तिथे कट केला हलकासा. एक मात्र येणार सिंगल दीपच्या डावावर. दीपने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला. वैयक्तिक खेळतोय 2 या धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवलं मात्र 14 या धावसंख्येवर. चला आता एकंदरीत 14 आणि 2 16 अशी धावसंख्या. 14 तुमच्या 6 चेंडूमध्ये आल्या आणि 2 तुमचा ट्रॅक वेगळ्या कलरचा आहे म्हणून तुम्हाला 2 धावाची पॅनल्टी केली जाईल. आता चर्चा पाहायला मिळतोय मात्र प्रीती सर आपण ते नंतर प्लस करू. आपण शेवटला इनिंग असताना मात्र शेवटच्या जिंकण्याचं जेवढं धावा पाहिजे त्यावेळी मग 38 करू आपण. चला टार्गेट आपण 38 करू. सूरज तुम्ही प्लस करायचे धावा. ओके येस 30 मध्ये बनवायचे 38 धावा. पहिले शतक फेकले गेले. धावसंख्या आल्या मात्र 14 बिनबाद 14. 6 चेंडू फेकले गेले. त्याच्यानंतर येणार चेंज ऑफ पेस. नवीन गोलंदाज हरेशचा पहिला फुल टॉस चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचाने बघितला हा देखील पहिला चेंडू मात्र अतिरिक्त रन्स वाईट चेंडू मात्र आहे. एक सिंगल मिळणार. धावसंख्या मात्र आहे 15. म्हणजे आतापर्यंत फक्त 6 चेंडू फेकले 6 मध्ये आल्या 15. 38 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. तुमच्या 2 धावा मायनस केल्या जातील ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पॅनल्टी लागली गेली आहे. आज प्रेम सरांचा पण आवाज ऐकलात तर आमच्या संबितमध्ये चडी सर असतील. पुढे आता शफल झाला. ऑफ साईडला खेळू काढला. पहिला स्टप्पा डीप केला ऑफ साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो यावेळेस. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये जेवढी गोलंदाजी महत्वाची आहे तेवढं क्षेत्ररक्षण देखील महत्वाचे आहे. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 16. लेझी क्रिकेट फक्त 38 बनवायचे आहेत. जास्त मोठा सेट टार्गेट मात्र नाही यावेळेस. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. ठोकलाय लांबला तर षटकार. डीजे तू पण ठोक. सूरज आपण विचार केला तर प्रितेश सर पहिलं शेवट 5वं शतक थोडंसं खरं तर आपण विचार केला षटकाचा. नंतर बोलतो षटकाबद्दल. आता मात्र यावेळेस पॉपिंग क्रीज 130 लाईन आहे. त्यापेक्षा लाईडीपेक्षा अतिशय बऱ्यापेक्षा चेंडू मात्र हा स्क्वेअर चेंडू पाहायला जातोय. अतिरिक्त रन्स एक मात्र पुन्हा एकदा सिंगल बिल्डर. या एका सिंगलने संघाची धावसंख्या आहे बरोबर धावसंख्या 23. हरेश चपलचाला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बघितला अंकेश कामोटकरने. पंचांचा येथे अवांतर धाबेचा इशारा. हा देखील मात्र खराब चेंडू आहे. वाईटला मात्र रिवो नाही. त्यांना सूचना अगोदर नक्कीच केल्या आहेत. रिवो कशा प्रकारे असतील या सूचना आम्ही अगोदरच केल्या सामना सुरू होण्याच्या आधी. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करणं देखील मात्र गरजेचं आहे. हरेश स्वतःचा गोलंदाज क्या बात आहे. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ओनर प्लाय 4 धावांसाठी मिळतेल्या चेंडूवर 4 धावा. त्याच्या बॅट मधून आले मध्ये चौकार षटकार. हरेश यामुळे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने पाठवलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाणार एका टप्प्याने मात्र मैदानाच्या बाहेर. 4 धावा.
ज्यावेळी गावी केलवणी संघाने मात्र बॅटिंग केली, धावसंख्या कमी बेटनसमोर पाहायला मिळाली गेली. आता मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं, सामना कमबॅक करायचा असेल तर. परंतु समोर मात्र आहे एक क्रिकेटच्या पटलावरील मोठं नाव अंकेश कामोडकर, खेळतोय 25 धावसंख्येवर 8 चेंडूचा सामना केला हरेश. शपल झाला, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, यावेळी पंचांचे बोट उंच आणि पहिला फलंदाज येणार बॅक टू द डगआउट मध्ये अंकेश. एक मॅच फिनिशर ज्याला संबोधला जातोय तोच मात्र निनाद भोईर. अनडाऊन साठी एरिया क्रमांक 3 वर आपण पाहतोय. चला दुसऱ्या षटकातील मात्र अंतिम चेंडू शिल्लक असेल. जवळजवळ या षटकामध्ये आतापर्यंत 3 खराब चेंडू फेकले गेले. निनाद भोईर नवीन फलंदाज, त्याच्या समोर मात्र आहे सलामीवीर दीप. दीपने 3 चेंडू फेस केले, 3 मध्ये वैयक्तिक खेळते आपल्या संघासाठी योगदान दिलं आतापर्यंत. अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज गोलंदाज आरेसचा अंतिम चेंडू. यावेळी बघितला स्लोवर चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. थर्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गेलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे बरोबर 33. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये औपचारिकता असेल फक्त आणि फक्त 5 धावांची. चला आता मात्र नितीन ठाकूरकडे चेंडू सोपवला मात्र आहे. नितीनचा पहिला चेंडू, यावेळेस मोठा बिग हिट. चेंडू जाणार लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केले, पाठवले मैदानाच्या बाहेर आणि पहिला थांबायचं टॉस साठी. त्याच्यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अंकेशने धावसंख्या मात्र सुंदर बनवली गेली, परंतु धावसंख्या रोखण्यासाठी ज्या गोलंदाजानं मात्र खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी केली, 3 विकेट्स घेतले, बेटावर टाकले गेली, तो गोलंदाज जितेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी डॉक्टर स्वप्नील मॅडमला विनंती करतो आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस